बातमी नांदेडमधून आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची तलवारीनं बोटं छाटल्याचा आरोप केला जातोय। फेसबुक पेज पोस्ट टाकल्याच्या रागातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचं तलवारीनं बोट छाटण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील लोहामधील ही धक्कादायक घटना आहे। 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता ठाकरे गटाचे संतोष वडवळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकलेली होती आणि त्याचा राग मनामध्ये धरून वडवळे यांना एका फार्म हाऊसवर बोलावण्यात आलं। तिथे त्यांना बेदम मारहाण झाली आणि त्यानंतर त्यांचं तलवारीनं बोट छाटण्यात आलं। माझ्या मुलाला गाव असे उलट्या याच्यानं मारलेत, उलट्या तलवारीनं मारलेत। हे कांद्याचे हे हाड हे पाठ सगळी फोडून काढले त्याने। हे मांड्या डोक्यात दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू पाजू नाचिलेत त्याला करा वाटल ते वाईट 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 काय बी करायला लावलेत। गाणं लावून नाचायला लावलेत, त्याला माफी मागायला लावलेत, त्याला आजपासून करणास की म्हणून त्याला जे त्याला वाटल ते करून घेतले त्याने त्याच्याकडून। आता म्हणजे एवढी इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळावा। ज्या पद्धतीने त्यांनी तक्रार दिली त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे, करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सद्यस्थितीत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे म्हणणं आहे, तक्रार आहे ती घेतलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।